असतील, जयश्री पाटील असतील, त्यांनी देखील आपापलं म्हणणं मांडलेलं आहे. मात्र सरकार नेमकं काय करणार आहे? कारण एका बाजूला शिक्षण मंत्री या विषयावरती एकटे पडलेत का? सरकारचा निर्णय असेल तर इतक्या विरोधानंतरही तो निर्णय राज्यामध्ये लागू करणार का? विश्वासजी. मुख्यतः तुम्हाला आणि सर्व सन्माननीय प्रवक्त्यांना मी विनंती करतो की मला आता सरळ बोलू द्या. मी तुमच्या सगळ्यांचं ऐकलेलं आहे, 20 मिनिटं ऐकलेलं आहे. मला फक्त 3 ते 4 मिनिटं हवे आहेत. बोला ना. विषय असा आहे की हिंदीची सक्ती केल्या जात आहे का? तर हिंदीची सक्ती केल्या जात नाही आहे. त्यामुळे हा जो प्रोपोगंडा आहे हाच मुळामध्ये चूक आहे. आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवाव्या की नाही, तर याच्यासाठी आपण डॉक्टर माशेलकरांची समिती बसवली होती. रघुनाथजी माशेलकर आपल्यापेक्षा नक्कीच जास्त उन्हाळ्या पावसाळ्यात आलेले आहे. त्या समितीमध्ये होते सुखदेव थोरातजी, गणेशजी देवी, विजय पाटील, विजय कदम, अनेक लोक होते. आणि त्यांनी असं सांगितलं की 1ली ते 12वी आणि इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशनला देखील 3 भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश शिकवावी. त्यांनी विद्यार्थ्यांचा फायदाच आहे. आणि या रिपोर्टला स्वीकृती दिली तत्कालीन मुख्यमंत्री आपले उद्धवराव ठाकरे. उद्धवजींनी त्याला संमती दिली. त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री आदित्यजी ठाकरे काय बोलले हे जरा ऐका. आमचं मत स्पष्ट आहे. मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल, जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई, आपल्याला महाराष्ट्र तेवढंच. मराठी विषय लक्षात आला, मी पूर्ण ऐकत नाही. तर आता विषय असा आहे की मनसेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे उभाटाला हे विचारतील की कधी तुम्ही इफ्तार पार्टीमध्ये जाता, कधी उत्तर भारतीय यांचं संमेलन भरवता, मुसलमानांचे मतं घेता, आणि परत तुमच्या जेव्हा लक्षात आलं की नाही आता राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन चाललेले आहे, तर तुम्ही फरफटत चालल्यात. मला उद्धव ठाकरेंच्या विचारांमध्ये जो काही परिवर्तन झालं आहे, मे बी बिकॉज ऑफ पॉलिटिकल कंपल्शन्स, परिवर्तन असं झालं आहे की 7 तारीख त्यांनी ठरवली होती, राज ठाकरेंनी 5 तारीख ठरवली होती. राज ठाकरेंना मेसेज गेला की मोर्चा 5 तारखेलाच निघेल, आणि यांनी फरफटत ती गोष्ट स्वीकारली. एकीकडे हे पॉलिटिकल कंपल्शनचं आहे, कॉम्प्रोमाइजचं हरकत नाही, बदल जर होत असेल तर व्हावाच. मात्र याच्यामध्ये दुटप्पीपणा कसा आहे बघा, की तुम्हाला पहिलीमध्ये विद्यार्थ्याला जेव्हा आपण भाषा शिकवणार आहे तर शिक्षण हे मराठीतच द्यायचं आहे. भारतीय जनता पक्षाची सरकारची देखील भूमिका आहे, शिक्षण मराठीतच द्यायचं आहे. आणि भाषा म्हणून जर हिंदी शिकवायची असेल तर हिंदी भाषा शिकवायची आहे, शिक्षण हिंदी द्यायचं नाही आहे. तर मग आपण ज्याचा विचार करतो आहे तो मराठीमध्येच केला जाईल. आणि मला सगळं जेव्हा आपण त्याला शिकवू तेव्हा केवळ फक्त इंग्लिश आणि मराठी एवढाच विषय नाही आहे, त्याला तिसरी भाषा आपण जेव्हा जोडतो आहे तेव्हा इतका गदारोळ निर्माण होत आहे. मला सांगा, पहिलीच्या विद्यार्थ्याला फक्त 2च विषय शिकवणार आहेत का? त्याला अजून 4-5 विषय शिकवणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहे, नृत्यकला आहे, आर्ट्स आहे, बऱ्याच गोष्टी आहे. मग कम्प्युटर आणि मोबाईलसारख्या तर गोष्टी आहेतच. विद्यार्थ्यांमध्ये अफाट शक्ती असते, आणि तिसरी भाषा शिकवून तसं नुकसान होत नाही. NEP-मध्ये काय लिहिलं आहे काय नाही, अविनाशजींचा मी पूर्ण सन्मान राखतो, त्यांनी ते कागद दाखवायची आवश्यकता नाही, ते जे म्हणतात ते खरंच आहे. मात्र मला सांगा की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे जर राज्य सोडले तर सर्व राज्य 3 भाषा शिकवतात आहे. आपण सर्व 3 भाषा शिकवून पुढे झालेलो आहे. आता पहिलीत सुरू केली काय, तिसरीत केली काय, किंवा 5वीत केली काय, खरोखरच तरी इतका फरक पडतो का? मला असं वाटतं की हा फक्त एक राष्ट्रीय मुद्दा आहे. इलेक्शन जवळ आलेलं आहे, तर मनसेने तो बरोबर मुद्दा उचललेला आहे. मनसेचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर इलेक्शनच्या आधी अतिशय चांगल्या प्रकारे ते वातावरण सेन्सिटाईज करतात, सभांना गर्दी निर्माण होते. मात्र त्याच्यात तसं काही होत नाही. राहायला पाहिजे उभाटाचा पूर्णपणे दुटप्पीपणा आहे, आणि ते फरफटत चालले आहेत. बरं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठेतरी फरफटत चालली आहे, तर याला राजकीय मुद्दा हा मनसेना आणि खास करून राज ठाकरे यांनी केलेला आहे असं ज्यावेळेला विश्वास पाठक म्हणतात, त्यावेळेला दोन्ही पक्षांचं म्हणणं आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात असलेल्या जयश्री पाटील यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.